मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील हत्याकांडामध्ये वाढ होताना पाहायला मिळते। एकीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना केलेल्या अमानुष मारहाणीनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्यानंतर आता असाच प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलाय। केवळ 22,000 रुपयांसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही घटना मार्च 2023 मध्ये घडली असून आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे हा प्रकार उघडकीस आला। असं असलं तरी या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तपास सुरू आहे। पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सिंधुदुर्गातील ही घटना उघडकीस आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टोला आणलाय। तर नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या घटनेनंतर संजय राऊतांनी राणे पिता पुत्रांवर रोख का ठेवलाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे। बीडनंतर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्याकांड झालाय। कुडाळ तालुक्यातील चिंचवड गावातील नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याचे 2 वर्षांपूर्वी अपहरण केलं आणि नंतर मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना मार्च 2023 मध्ये घडली आहे। अपहरणानंतर सिद्धिविनायक बिडवलकर याला कुडाळमध्ये लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। मारहाणीनंतर त्याचा मृतदेह सातारा सावंतवाडी येथील स्मशानभूमीत नेऊन तिथे तो जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली। याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता हा प्रकरण उघडकीस आले। नातेवाईकांच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अंकुशला मार्च 2023 मध्ये पैशांच्या कारणावरून सिद्धेश अशोक शिरसाट, अमोल श्रीरंग शिरसाट, गणेश कृष्णा नार्वेकर आणि सर्वेश भास्कर केरकर यांनी त्याला राहत्या घरातून जबरदस्तीने कारमधून घेऊन गेले होते। त्या दिवसापासून अंकुश बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने बेपत्ता अंकुशच्या संशयितांनी घातपात केला असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली। अंकुश बिडवलकर याचे नातेवाईक माधवी मधुकर चव्हाण यांच्या तक्रारीनंतर 9 एप्रिल 2023 रोजी अंकुश बिडवलकर याचं अपहरण झाल्याचा गुन्हा निवती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास आता पूर्ण झालाय। या प्रकरणी शिंदे गटाचे सिद्धेश शिरसाटसह 3 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरलाय। मात्र या प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्रीय मंत्री आणि लोकसभा खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधलाय। बघा, वैभव नाईक हे तिथे 10 वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत। त्याच्यामध्ये 9 खुनी आमच्या शिवसैनिकांचे आहेत। अत्यंत निर्घृणपणे मारले आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे। आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे असं राऊतांनी म्हटलंय। परंतु सिंधुदुर्गातील आका कोण आणि 27 खुनांपैकी 9 खून हे शिवसैनिकांचे झाले हा मुद्दा उपस्थित केल्यानं त्यांचा रोख हा अप्रत्यक्षरित्या नारायण राणे यांच्यावर होता का असा सवाल आता उपस्थित झालाय। कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरेंना थप्पड मारल्याच्या या वक्तव्यावरून त्यांना अटक झाली होती। त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला होता। परंतु त्यावेळी शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या सामनातील संपादकीयमध्ये नारायण राणेचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुन्या खून प्रकरणांचा उल्लेख केला होता। तसेच उद्धव ठाकरे सरकारने सिंधुदुर्गमधील खून प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा या संपादकीय लेखातून करण्यात आली होती। त्यावेळी लेखात नारायण राणेंना जेवताना उठवणं वाईट आहे, पण श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांच्या बेपत्ता होण्यामागे कोण होते याचाही ठाकरे सरकारने नव्याने चौकशी करायला हवी असं म्हटलं होतं। दरम्यान यावरून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद सुरू होता। आजही हा वाद कायम आहे। त्यामुळे तोच मुद्दा पुन्हा एकदा संजय राऊतांनी उकरून काढलाय का असा सवाल राज्याच्या राजकारणात उपस्थित झालाय। परंतु एकीकडे बीडनंतर सिंधुदुर्गातील घडलेला हा प्रकार पाहता महाराष्ट्राचा भ्रियार होतोय का आणि सातत्याने वाढत असलेल्या घटनांमुळे राज्याचं गृहमंत्रालय अपयशी ठरतंय का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com व्हिजिट करा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।